गोंदू खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी सुरू। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासह 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये चौकशीला सुरुवात। अमेरिकेमध्ये जसं एप्स्टीनला मारलं तसंच खरातलाही मारतील, नाना पटोले यांचा खळबळजनक दावा। भंडाऱ्यामधल्या कार्यक्रमात नाना पटोलेंचं विधान। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। अशोक खरात तुरुंगामध्ये सुरक्षित, त्याला कुणीही मारणार नाही, नाना पटोले यांचे आरोप बिनबुडाचे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं नाना पटोले यांच्या आरोपांना उत्तर। हे तर बंडल स्टोरी आहे, या स्टोरीला काही अर्थ नाही। हिम्मत असेल तर एखाद्या वेळ बोललं ना पूर्ण बोललं पाहिजे, अपूर्ण बोलू नये व्यक्तीने। कुठल्याही व्यक्तीने अपूर्ण बोलू नये। काही मुख्यमंत्र्याला पत्र वगैरे नाही, तुम्ही त्यांना सांगा माझा निरोप, काही घाबरू नका। खरात पोलिसांच्या कस्टडीमध्ये सुरक्षित आहे, काही होणार नाही आहे। तुमच्या धमक असेल तर नाव सांगा। खरात प्रकरणामध्ये राज्य सरकारचे 4 मंत्री सामील, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा थेट आरोप। तसंच त्या 4 मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे नावं देणार, तात्काळ हकालपट्टी करण्याची पटोलेंची मागणी। प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट, त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात। आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। नाना पटोले यांचे आरोप बिनबुडाचे। खरातच्या संपर्कामध्ये असलेल्या 4 मंत्र्यांची नावं नाना पटोले यांनी जाहीर करावी। मंत्री संजय शिरसाट यांचं आव्हान, मुख्यमंत्र्यांकडे मंत्र्यांची नावं द्यावी अशी ही मागणी। 4 मंत्र्यांची नावं आहेत, त्याच्यात त्यांचा सहभाग असेल तर नाना पटोलेंनी ते नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावीत किंवा जाहीर करावीत। निश्चित त्याची चौकशी केली जाईल, परंतु अंदाजपंचे ठोक ताळ्यावर नावं सांगणं आणि प्रत्यक्षात गुन्ह्यात सहभाग असणं हा भाग वेगळा आहे। अशोक खरात यांचे सर्व नेत्यांसोबत असलेल्या संबंधांवरती चौकशी करून खुलासा करण्याची गरज। अशोक खरातच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती जाहीर करण्याची अंजली दमानी यांची मागणी। 2 महिन्यांमध्ये यांच्यासोबत इतर नेत्यांची यादीही जाहीर करण्याची मागणी। तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला, पण आत्ताच्या घटकेला जी माहिती मिळते की त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे। अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील। तर माझी एसआयटीला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा। चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल। शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी चौकशीची मागणी। एकनाथ शिंदे यांचा अशोक खरात सोबतचा फोटो, मात्र खरात सोबत कोणताही व्यवहार नाही। आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत। शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा आरोप करणाऱ्यांवरती पलटवार। चौकशी करायला तेवढे पुरावे असावे लागतात। माझाही फोटो त्या खरात बरोबर आहे काय, मग काय माझी चौकशी सुरू झाली काय? फोटो असणं आणि प्रत्यक्षात काही संबंध निघणं याला फरक, त्याच्यात फार मोठा फरक आहे। तुम्ही कुणाच्या फोटोवर कुणाची चौकशी लावत बसला असं होत नसतं। हजारो लोकांचं गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा हा प्रकार चालू आहे। हजारो लोकांचे फोटो त्यांच्या बरोबर असतील, मग हजारो लोकांना काय ते काय अदालतमध्ये आणणार आहेत का?